त्यामुळं मी तुम्हाला सांगू इच्छितो, भूम आणि परळीच्या जनतेला माझी कळकळीची विनंती आहे, ही संधी विसरू नका, संधी विसरू नका. येणार आहे राष्ट्रीय समाज पक्ष खातं खोलणार आहे, आमदार येणार आहेत, पण तुमचा मान महाराष्ट्रात पाहिला आहे का? तर तुम्ही मतदान मला 1 नंबरचं दिलं होतं, तुमच्यामुळं मला मान्यता मिळाली. आज देशभरला उड्या मारतोय ती भूम परळीच्या जनतेमुळे मारतोय. तुम्ही त्यावेळेस काही नव्हतं, कोण झेंडा घ्यायला नव्हतं, तेव्हा तुम्ही मला मतदान दिलं. म्हणून माझ्या आया बहिणींना, भावांना, सर्वांना माझी विनंती आहे, एवढी वार तुम्ही मला संधी द्या, संधी द्या, संधी द्या. मी काही मुख्यमंत्री होणार नाही, मी मुख्यमंत्रीच्या रेसमध्ये नाही, मी मुख्यमंत्री आयुष्यात होणार नाही, पण 5 मिनिटं तरी पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही. 5 मिनिटं मुख्यमंत्री कधीच होणार नाही, कधीच होणार नाही, आईची शपथ घेऊन सांगतो. परंतु 5 मिनिटं तरी एकदा तरी हेलिकॉप्टर घेऊन भूम परळीतनं फिरून पंतप्रधान झाल्यानंतर, आणि ते बी झेंडाही माझा असेल आणि दांडाही माझा असेल, चिन्हही माझं असेल, दुसऱ्याच्या पक्षावर नसेल. आज बघितलं असेल, एक बी इंजिनिअरिंग कॉलेज नाही, एक बी मेडिकल कॉलेज नाही. आहे का तुमचं कॉलेज? मला सांगा. बेकरीत काम करायचं आणि गॅरेज चालवायचं आणि म्हणायचं सिक्युलर आहे. म्हणून भाजप आणि काँग्रेस पासून सावध राहा. भाजप तर गद्दार पार्टी आहे, काँग्रेस बी तीच आहे. काँग्रेस बी चांगलं नाही, तुमची वाटोळच आहे. आज म्हणतात आम्ही पाणी दिलं, लाईट दिलं, विमा दिला, ही ह्यांच्या बापायचं पैसे आहेत का? बहिणींना पैसे दिले, ह्यांचं पैसे नाहीत, ते तुमचंच पैसे आहेत, तुमच्या टॅक्स बंद जातात. आणि इलेक्शन आल्यानंतर शिंदे साहेब तुम्हाला कसं आठवलं बहिणीची आठवण? अगोदर कुठं होता 5 वर्ष? फोडाफोडीत हॉटेलला जाता का? भारतीय जनता पार्टी चालू पार्टी आहे. ते काय करतं, कुठला माणसात माणूस ठेवत नाही, पक्षात पक्ष ठेवत नाही. त्या पवार साहेबांनी बिचाऱ्यानं पक्ष काढला, त्याच्या घरातच फोडाफोडी करून टाकली. त्या बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष काढला, त्याचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.